जर तुम्ही पुण्यात राहत असाल आणि रोज रिक्षाने प्रवास करत असाल किंवा तुम्ही स्वतः रिक्षा चालक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता पुण्यात रिक्षा चालवायची असेल तर मराठी येणं नुसतं गरजेचं नाहीये, तर ते अगदी सक्तीचं करण्यात आलंय. हे तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. पुण्यातील रिक्षा चालकांना आता थेट आरटीओ कार्यालयात जाऊन मराठी भाषेचे धडे गिरवावे लागणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक असं काय झालं? तर मित्रांनो, राज्य सरकारच्या आदेशानंतर आता पुणे आरटीओने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतलाय. आपल्या महाराष्ट्रात प्रवाशांशी जर संवाद साधायचा असेल तर हा संवाद साधताना आणि रोजच्या कामकाजात मराठी भाषा येणं हे किती गरजेचं आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. नेमकी हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून आरटीओने इतर भाषिक रिक्षा चालकांसाठी 3 तासांचं विशेष असं मराठी लेक्चर सुरू केलंय. जर एखाद्या रिक्षा चालकाला मराठी बोलता किंवा समजून घेता येत नसेल तर त्यांनी या वर्गांना दांडी मारली तर त्यांच्यावर आरटीओ कडून कडक कारवाई केली जाणार आहे. यामध्ये आता त्यांच्या ड्रायव्हिंग बॅच रद्द होऊ शकतो किंवा त्यांच्या रिक्षाचं परमिट नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल जे केलं जातं तर ते रिन्युअल सुद्धा आता रोखलं जाऊ शकतं. विचार करा, थेट पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या नियमांकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सध्या ही मोहीम पुण्यात अगदी जोमानं सुरू झाली आहे बरं का. पुणे आरटीओचं संगम ब्रिज जवळील कार्यालय आणि आळंदी रोड आरटीओ कार्यालय अशा दोन्ही ठिकाणी रोज सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 वाजायच्या दरम्यान हे मराठीचे वर्ग चालवले जातात. रिक्षा चालकांना मराठी अगदी सोप्या पद्धतीने शिकता यावी यासाठी आरटीओने काही विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा केली. यासोबतच संगम ब्रिज जवळ असणारं जे कार्यालय आहे तर या कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक अविनाश दळवी आणि आळंदी रोड कार्यालयामध्ये मोटार वाहन निरीक्षक अमृता भालशंकर या वर्गांची जबाबदारी सांभाळतात. पुणे आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनीही स्पष्ट केलंय की कारवाईची कडू घोट पिण्यापेक्षा रिक्षा चालकांनी स्वतःहून आरटीओ कार्यालयात यावं आणि मराठीचे हे धडे घ्यावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावं. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाला इथल्या मातीशी आणि भाषेशी जोडून घेता यावं या मागचा हा मुख्य उद्देश दिसतो. आरटीओची ही कारवाईची भीती म्हणून नाही तर आपल्या प्रवाशांशी सन्मानाने आणि आपुलकीने संवाद साधण्यासाठी इतर भाषिक रिक्षा चालकांनी या सुवर्ण संधीचा नक्कीच लाभ घ्यायला हवा. तुम्हाला काय वाटतं? आरटीओचा हा निर्णय योग्य आहे का? आणि तुमच्या प्रतिक्रिया याबाबतच्या नक्की काय आहेत त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.